तुम्हाला सुद्धा माझ्यासारखी ग्लोईंग स्किन हवी असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. सो फर्स्ट स्टेप आहे स्क्रबिंग. 1 चम्मच मसूर डाळीचं पीठ एका बाउलमध्ये घ्यायचं आहे आणि त्यामध्ये ॲड करायचं आहे थोडं दूध. प्रॉपर मिक्स करायचं आहे. एक पेस्ट बनवायची आहे प्रॉपर मिक्स करून आणि ती पेस्ट तुम्हाला फेसवरती अप्लाय करायची आहे. व्यवस्थित अप्लाय करायची आहे. तुम्ही हाताने अप्लाय केली तरीही चालेल. 5 मिनिट्स आपल्याला ही जी पेस्ट केलेली आहे, चेहऱ्याला लावलेली आहे ती ठेवायची आहे. ती व्यवस्थित ड्राय झाल्याच्या नंतर स्क्रब करून आपल्याला धुवायची आहे. तर तुम्ही बघू शकता इकडे माझा फेसवरती किती इन्स्टंट ग्लो आलेला आहे. नेक्स्ट स्टेप आहे फेस पॅक. त्यासाठी आपण घेणार आहोत 1 चम्मच मसूर डाळीचं पीठ, 1 चम्मच मुलतानी माती आणि 1 चम्मच ओली हळद. 1 चम्मच कर्ड. सगळे इन्ग्रेडियंट प्रॉपर मिक्स करून एक आपल्याला पॅक बनवायचा आहे. प्रॉपर मिक्स करायचं आहे सगळे इन्ग्रेडियंट. तर तुम्ही इकडे बघू शकता मी कसे मिक्स करत आहे बाउलमध्ये. तर हे मिक्स करून झाल्यावरती आपल्याला ही अशी पेस्ट तयार करून भेटेल. ही पेस्ट बनल्याच्या नंतर ती पेस्ट आपल्याला अप्लाय करायची आहे पूर्ण फेसवरती. मी इकडे ब्रशचा यूज करते, बट तुम्ही हाताने लावलीत तरी चालेल. हाताने लावलेली नेहमीच बेस्ट असते, पण मी ब्रश यूज करते. सो ही आपल्याला लेयरमध्ये लावून घ्यायची आहे प्रॉपर. तुमच्या जर नेकला सुद्धा टॅनिंग झाली असेल, तर नेकला सुद्धा लावा. त्यानंतर आपल्याला हा जो पॅक आहे तो 10 मिनिटासाठी चेहऱ्यावरती ठेवायचा आहे. हा पॅक आपल्याला जास्त वेळ सुकून द्यायचा नाहीये. पूर्ण जर खरखरीत सुकला तर आपला चेहरा ड्राय पडू शकतो. बरेच प्रॉब्लेम्स येऊ शकतात आपल्याला. त्याच्यामुळे ते अव्हॉइड करायचं आहे. आपल्याला पूर्ण ड्राय होऊ नाही द्यायचं आहे. बेस्ट रिझल्टसाठी तुम्ही हा पॅक 2दा किंवा 3दा आठवड्यातून लावू शकता. ह्याने बरेच चांगले रिझल्ट्स येतात. मी सुद्धा ही स्टेप्स नेहमी फॉलो करते घरच्या घरी. इकडे तुम्ही बघू शकता माझा पॅक आता ड्राय झालेला आहे. जास्त ड्राय नाही झालेला आहे. त्यानंतर मी काय केलेलं आहे, एक कॉटनचा कपडा घेतलेला आहे. तो ओला केलेला आहे. थोडा पाण्यामध्ये भिजवलेला आहे आणि मी त्याच्याने ते पॅक काढण्याचा ट्राय करते. तर इकडे तुम्ही बघू शकता किती ग्लो आलेला आहे चेहऱ्यावरती. इन्स्टंट ग्लो आहे. जर आपण पार्लरमध्ये गेलो तर पार्लरवाले बरेच पैसे आपल्याला खर्च करायला लावतात आणि तरीही तो जो ग्लो असतो तो जास्त वेळ टिकत नाही. काही 1-2 दिवसच दिसतो. त्याच्यानंतर आपली जी स्किन आहे ती परत ब्लॅक पडायला चालू होते. त्याच्यामुळे मी रिकमेंडेड करेन की पार्लरला जाण्यापेक्षा आपण घरगुती जे काही उपाय आहेत ते आपण ट्राय करायला हवेत आपल्या फेसवरती. प्रॉपर क्लीन करून घ्यायचा आहे चेहरा आपल्याला थंड पाण्याने धुवायचा आहे आणि तुम्ही बघू शकता इकडे माझ्या इन्स्टंट तुम्हाला ग्लो दिसतच असेल. किती छान ग्लो दिसून येतोय. पूर्ण व्यवस्थित स्किन दिसते. त्याच्यानंतर तुम्ही ड्राय करा. तुमचा टॉवेल कोणताही यूज करा, पण जास्त रफवाला टॉवेल यूज नाही करायचा. ॲटलीस्ट फेससाठी तरी. तर स्मूथ टॉवेलच यूज करायचा. त्याच्यानंतर तुम्ही मॉइश्चरायझर इज कंपल्सरी. तुम्हाला मॉइश्चरायझर अप्लाय करायचा आहे कारण मॉइश्चरायझर हे कंपल्सरी आहे. जर तुम्ही मॉइश्चरायझर अप्लाय नाही केलं तर तुमची स्किन ड्राय होऊ शकते आणि त्याच्याने तुम्हाला बरेच प्रॉब्लेम फेस करायला लागतात. त्याच्यामुळे हे मॉइश्चरायझर इज कंपल्सरी. तुम्ही एकदम चांगल्या कंपनीचं जरी नाही यूज केलं तरी चालेल. सध्या बेसिक यूज करा, पण मी सेटाफिलचं रिकमेंडेड करेन.